जीवतेची पूजा कशी करायची, कशामुळे करायची, कधी करायची, ही जी काही पूजा आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या मुलांसाठी. प्रत्येक आईनं ही पूजा आपल्या मुलांसाठी केलीच पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर 25 जुलैपासून सुरू होतो तो म्हणजे श्रावण महिना. आणि श्रावण महिन्यापासूनच आपल्या सणवारांना सुरुवात होत असते, कारण श्रावण महिन्यात भरपूर असे सणवार येत असतात. तर त्यातलाच एक उपाय, त्यातलीच एक पूजा म्हणजे आपण बरेचसे सण करतो, पूजापाठ करतो, उपवास करत असतो, कारण तो पूर्ण महिना हा उपवासाचाच असतो, पूजापाठचाच असतो. तर त्यातलीच एक पूजा म्हणजे जीवतेची पूजा कशी करायची. अत्यंत महत्त्वाची ही पूजा आहे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायलाच पाहिजे. कारण याने काय होतं की आपल्या मुलांना दीर्घायू लाभत असते, चांगलं आरोग्य लाभत असतं. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही पूजा आपण आपल्या मुलांसाठी आवर्जून करायलाच पाहिजे. कारण खास करून ही मुलांसाठीच असते, कारण जीवत्या ज्या असतात त्या मुलांचं संरक्षण करत असतात. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी त्या भरभरून त्यांना आशीर्वाद देत असतात, चांगलं आरोग्य मुलांना ते देत असतात. तर काय करायचं आहे आपल्याला, श्रावण महिना आता 25 जुलैपासून सुरू होतो. तर 25 जुलैला शुक्रवारच आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जितके काही शुक्रवार पडतात तितक्या शुक्रवारी आपल्याला त्यांची पूजा करायची असते. तर जीवत्यांची पूजा कशी करायची, तर त्याचा एक फोटो भेटतो, जीवत्यांचा फोटो म्हणजे कागद. तर तो मार्केटमधून आणायचा, धार्मिक दुकानात वगैरे कुठे तुम्हाला तो मिळून जातो. तुम्हाला मी स्क्रीनवर त्याचा फोटो दाखवते, सेम असाच फोटो आणायचा किंवा तुम्ही मोबाईलवर त्याची प्रिंट काढून सुद्धा आणू शकता. तर बघा, ही पूजा अत्यंत महत्त्वाची आहे. असे आहेत, नाग आहे, जीवते आहेत, त्याचबरोबर बृहस्पती, अशा ह्या 4 प्रतिमा त्याच्यामध्ये आहेत आणि 4 आपल्याला पूजा करायची असते. तर हा फोटो तुमच्या देवघरामध्ये असा चिटकून द्यायचा, भिंतीला वगैरे जिथे तुम्हाला चिटकवता येतो तिथे असा लावून द्यायचा. कारण तो एकदा लावला की पूर्ण श्रावण महिना तो काढायचा नाहीये, कारण त्याची आपल्याला प्रत्येक शुक्रवारी त्याची पूजा करायची असते. तर लावून द्या. त्याच्यानंतर काय करायचं आहे की आता पहिलाच शुक्रवार म्हणजे श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आणि पहिलाच शुक्रवार येतोय, तर त्याच दिवशी तुम्हाला पूजा ही करायची आहे. तर मुलं बाहेर वगैरे राहत असतील, आता ज्यांची मुलं बाहेर शिकायला वगैरे आहेत, बाहेरच्या देशात आहे, इथे कुठेतरी बाहेर आहेत, हॉस्टेलमध्ये वगैरे टाकलेले, तर अशा मुलांच्या आयांनी पण पूजा करायची आहे. त्यांच्या मुलं भले बाहेर असो, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी पूजा करायची आहे. तर काय करायचं, ही फोटो मंदिरात वगैरे लावून द्यायचा. त्याच्या समोर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे की कोणत्या पूजेच्या अगोदर आपल्या गणपती बाप्पाचं स्मरण, त्यांची पूजा अगोदर करावी लागत असते. पूजा पूर्ण ही कशी करायची आपल्याला, तर पूजेचा फोटो ठेवायचा, पूजेचा फोटो. त्याच्यानंतर त्याच्या समोर आपल्याला एक गणपती बाप्पाची प्रतिमा म्हणून एक ग्लास सुपारी ठेवू शकता किंवा देवघरातल्या गणपती बाप्पाची मूर्ती घेतली तरी चालते. अगोदर ओम गणपते नमः म्हणत त्या मूर्तीवर अभिषेक करायचा, स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची. त्याच्यानंतर तिथं पूजेसमोर फोटोसमोर ती ठेवायची, खाली काहीतरी आसन करायचं. त्याच्यानंतर पाट वगैरे ठेवायचा आणि त्याच्यावरती मूर्ती ठेवायची. त्याच्यानंतर जीवत्यांची आपण पूजा करत आहोत म्हणून त्यांच्यासाठी ओटीचं सामान घ्यायचं. म्हणजेच काय, तर खणा नारळाने त्यांची ओटी भरायची, ओटीचं सामान तिथे पूजेमध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर गूळ, खोबरं, लाह्या, ज्या आपल्या साळीच्या लाह्या असतात त्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या, आपण पंचमीला ज्या लाह्यांचा पंचमीला आपण ज्या लाह्यांचा प्रसाद आपण दाखवतो तो सेम प्रसाद तसा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे, दाखवायचा आहे. त्याच्यानंतर एक दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आणि ते त्यांचा जे काही फोटो आहे त्याच्यावर तुम्हाला हराळी आणि आघाडा म्हणजे दुर्वा आणि आघाडा याचा कंपल्सरी तुम्हाला हार त्यांना घालायचा आहे किंवा त्यांना व्हायचे आहे. आता हार करण्या इतके पद जर नाही मिळाल्या तर अगदी वहायपुरत्या का होईना, पण त्यांना तो आघाडा आणि हराळाचा त्यांना मान खूप जास्त असतो, त्याचंच महत्त्व खूप जास्त आहे या पूजेमध्ये. त्याच्यामुळं थोडंसं का होईना तो भेटलं तर त्यांना ते अर्पण करायचं आहे, त्यांना ते व्हायचं आहे त्या पूजेमध्ये. त्याच्यानंतर कापसाचं आपलं जे काही वस्त्र असतं ते वस्त्रच्या माळा त्यांना घालायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. अशी पंचोपचार पूजा करायची आहे त्यांची आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना प्रार्थना करायची, त्यांची कहाणी वाचायची
कहाणी वाचल्यावर त्याच्यानंतर त्यांची आरती घ्यायची. आरती गुगलला वगैरे सर्च करा, तुम्हाला त्यांची आरती मिळून जाते, त्यांची आरती, किंवा आरत्यांचं जे काही बुक असेल तुमच्याकडे त्याच्यात पण असते ती आरती. तर ती आरती म्हणायची आणि घरातल्या मुलांना त्या आपण जो काही त्यांच्या जे काही पूजा मांडलेली आहे त्या पूजेत जो काही दिवा लावलेला आहे त्याच दिव्यांनी आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. जसं आपण बड्डेला वगैरे औक्षण करतो, ओवाळतो मुलांना, सेम तसंच तो फक्त दिवा पूजेमधला घ्यायचा आहे, दुसरा वेगळा करायचा नाही आहे. तो पूजेतला दिवा घ्यायचा, मुलांना गंध अक्षता वगैरे लावून त्याच्यानंतर त्यांचं औक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर तुमची मुलं बाहेर कुठे असतील, तर आता बाहेर शिकायला वगैरे असतील, घरी मुलं नाही राहत, तर अशा आयांनी काय करायचं आहे की चारी बाजूला अक्षदा फेकायच्या आहे. म्हणजे कोणत्या दिशेला, आता तुम्हाला जर माहिती असेल की ह्या दिशेला आपला मुलगा आहे, अशा त्या दिशेला तुम्ही फेकल्या तरी चालतं, पण चारी दिशेला जर फेकल्या तर आपल्या जिथे मुलगा असतो तिथपर्यंत आपलं जे काही भावना आहेत त्या पोहोचत असतात. त्याच्यामुळे चारी बाजूला फेकायच्या. ज्यांचे मुलं बाहेर आहेत त्यांनीच करायचं, ज्यांचे घरी आहेत तर मुलांनाचं औक्षण व्यवस्थित करायचं. अशी ही पूजा प्रत्येक श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला करायची आहे, न चुकता. प्रत्येक आयांनी बघा, प्रत्येक आईचं किंवा आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांचं चांगलं भविष्यासाठी, चांगल्या त्यांच्या आरोग्यासाठी, म्हणजे धडपड आपली त्याच्यासाठीच पूर्ण असते. त्याच्यामुळे ही पूजा पण त्याच्यासाठी आहे आणि प्रत्येक आईने ही पूजा श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी केलीच पाहिजे आपल्या मुलांसाठी. तर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायलाच नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.